नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाची नोटीस एनटीएकडून जाहीर झालेली आहे. जेई मेन सेशन 2च्या संदर्भाने ही नोटीस आहे. जेई विद्यार्थ्यांनी जेई मेन सेशन 2चा फॉर्म भरलेला असेल अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. जे विद्यार्थी जेई मेन सेकंड सेशनसाठी ॲप्लिकेशन प्रक्रिया पूर्ण करून परीक्षेचा वेट करतात, त्यांच्या दृष्टीनं त्यांची परीक्षेचं जे सेंटर आहे ते कोणत्या शहरात असणार आहे या संदर्भातलं नोटिफिकेशन काल सायंकाळी एनटीएने पब्लिश केलेलं आहे. नेमकी नोटीस काय आहे ते थोडक्यात तुम्हाला वाचून दाखवतो आणि बाकी डिटेल्स मग पुढे एक्सप्लेन करेलच. सब्जेक्ट: ॲडव्हान्स इंटिमेशन फॉर अलॉटमेंट ऑफ एक्झामिनेशन सिटी टू द ॲप्लिकंट ऑफ जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन 2025 सेशन 2. म्हणजे तुम्ही जे ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जे प्रेफरन्स फॉर्म भरताना शहरं टाकले होते, 1, 2, 3, 4 ऑप्शन वेगवेगळे टाकलेले होते, त्यापैकी तुमची परीक्षा कोणत्या शहरात होणार आहे हे आता तुम्हाला चेक करण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे. याचा अर्थ हे जे चेक करताय तुम्ही हे तुमचं हॉल तिकीट नाही आहे. यामध्ये फक्त तुम्हाला तुमची परीक्षा कुठल्या शहरात होणार आहे एवढंच कळेल. जेव्हा ऑफिशियली हॉल तिकीट उपलब्ध होईल त्या दिवशी, म्हणजे त्या हॉल तिकीटवर तुमची परीक्षा कोणत्या दिवशी कोणत्या शिफ्टमध्ये होणार आहे आणि कोणत्या कॉलेजला किंवा कोणत्या इन्स्टिट्यूटला होणार आहे याचे डिटेल्स तुम्हाला हॉल तिकीटवर उपलब्ध होतील. तुर्तास काय आपल्याला चेक करता येईल? तुर्तास आपल्याला आपली परीक्षा कोणत्या शहरात होणार आहे ते आपल्याला चेक करता येणार आहे. पुढे जे गाईडलाईन दिले आहेत त्यानुसार द नॅशनल टेस्टिंग एजन्सी इज कंडक्टिंग द जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन 2025 सेशन 2 at different cities located in various cities throughout the country and 15 cities outside of India. एवढ्या सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी परीक्षा घेतली जाईल. एवढा छोटा याचा या लाईनचा अर्थ आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेच्या डेट काय आहेत. तर 3 प्रकारची परीक्षा मुलं देतात. एक असतो पेपर 1 जो बीटेकसाठी आहे. दुसरा आहे पेपर 2 जो की आर्किटेक्चरच्या संदर्भाने आहे. आणि म्हणजे पेपर 2A आर्किटेक्चरसाठी आणि दुसरा पेपर 2B हा बिझनेस प्लॅनिंगसाठी. तर यामध्ये पहिले जे डेट आहेत त्या आपल्याला बीटेकच्या संदर्भाने सांगतो. 2 एप्रिल, 3 एप्रिल, 4 एप्रिल, 7 एप्रिल आणि 8 एप्रिल या सर्व डेटच्या दरम्यान बीटेकच्यासाठी होणारा म्हणजे पेपर 1चा पेपर जो येतो त्या दरम्यान कंडक्ट होईल. पहिल्या ज्या तारखा आहेत 2, 3, 4 आणि 7 एप्रिल या 4 दिवसामध्ये कोणत्याही एका शिफ्टमध्ये तुमचा पेपर असू शकतो. मॉर्निंग शिफ्टमध्ये असू शकतो किंवा आफ्टरनून शिफ्टमध्ये असू शकतो. ऑनलाईन मोडमध्ये पेपर असल्यामुळं सकाळच्या सेशनमध्ये जे मुलं जातील त्यांना परत दुपारच्या वेळेचा काही विषय नाही आहे. दुपारच्या वेळेत ज्यांचा पेपर आहे त्यांना सकाळचा वेळेचा काही संबंध नाही आहे. अर्थात तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवर एक रिपोर्टिंग टायमिंग दिलेला असेल, त्या वेळेत मात्र तुम्हाला एक्झाम सेंटरवर पोहोचावं लागेल. आता पहिली जी शिफ्ट आहे त्याचा टायमिंग आपण विचारात घेऊया. पहिली शिफ्ट सुरू होणार आहे 9 ते 12. म्हणजे या दरम्यान ॲक्च्युली पेपर कंडक्ट होईल. बऱ्याचदा या सकाळच्या सेशनमध्ये परीक्षा देणाऱ्या मुलांना रिपोर्टिंग टायमिंग हे सकाळी 7, 7:30, 8 वाजेपर्यंतच असतं. नॉर्मली अर्धा तास अगोदर हे गेट बंद केले जातात. म्हणजे 8:30 नंतर कुणालाही एंट्री नसते. त्यामुळं जर तुमची सकाळच्या सेशनमध्ये परीक्षा आली तर प्रयत्न हा ठेवा की किमान 8:30च्या अगोदर, अदरवाईज तुमच्या हॉल तिकीटवर जो वेळ दिलेला आहे त्या वेळेतच तुम्ही तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून प्रॉपर चेकिंग होऊन तुम्हाला परीक्षेला सामोरं जाता येईल. दुपारच्या शिफ्टचा टायमिंग जो आहे तो 3 वाजेपासून आहे, 3 to 6 PM. या दरम्यान सुद्धा तुम्ही साधारण अर्धा-पाऊण तास अगोदर किंवा 1 तास अगोदर, किंवा जर तुमच्या हॉल तिकीटवर 2:15चा टाईम दिला आहे किंवा 1:30चा टाईम दिला आहे त्याच वेळेत तुम्ही संबंधित सेंटरला जे येते पोहोचणं अपेक्षित आहे, जेणेकरून प्रॉपर एकाच वेळेस सगळे मुलं येणार नाही, गर्दी होणार नाही आणि आपल्याला प्रॉपर चेकिंग होऊन आपण परीक्षेला पुढे क्लासमध्ये किंवा जे काही लॅब आहे त्या लॅबमध्ये आपल्याला जाणं सोयीचं होईल. आता या व्यतिरिक्त एक डेट अशी आहे की ज्याच्यामध्ये फक्त सेकंड शिफ्टच आहे. म्हणजे 8 एप्रिलला जो बीटेकचा पेपर होईल, पेपर 1 ज्याला आपण म्हणूया, त्याची वेळ मात्र सेकंड शिफ्टची 3 to 6 PM आहे. म्हणजे एकूण जी 5 दिवस परीक्षा होणार आहे जेई मेन्स पेपर 1ची, यामध्ये 4 दिवस दोन्ही सत्रामध्ये पेपर आहे. अर्थात तुम्हाला कुठल्याही एका सत्रातच परीक्षेला जायचं आहे.
आणि 8 एप्रिलला मात्र दुपारच्या सेशनमध्येच पेपर होणार आहे. हे झालं BE टेक किंवा पेपर 1च्या संदर्भाने आपण म्हणूया. यानंतर दुसरा जो पेपर आहे तो म्हणजे पेपर 2A म्हणजे आर्किटेक्टच्या संदर्भाने, पेपर 2B म्हणजे बिझनेस प्लॅनिंगच्या संदर्भाने. तर यामध्ये ही परीक्षा 9 एप्रिलला कंडक्ट केली जाईल. याच्यामध्ये पेपर व आर्किटेक्ट आणि बिझनेस प्लॅनिंग या दोन्ही संदर्भाने सांगायचं झालं तर मॉर्निंगचे सेशन 9 ते 12चं आहे, दुपारी 3 ते 6 आहे. आणि अर्थात इथे सुद्धा आपल्याला किमान 1 तास अगोदर आपण परीक्षा सेंटरवर पोहोचायचं आहे. लवकरच ऑफिशियल पोर्टलवर हॉल तिकीट उपलब्ध होतील. हॉल तिकीट साधारण नॉर्मली आता 2 तारखेला जर पहिल्या दिवशीचा पेपर आहे तर कदाचित तुम्हाला एक 25 तारखेच्या दरम्यान NTAच्या ऑफिशियल पोर्टलवर परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध होतील. त्याच्या संदर्भात ऑफिशियल सूचना येईल, ती आल्यानंतर ती तुम्हाला मी नक्की शेअर करेल. तुर्तास तुमच्या एक्झामचे जे सिटीज आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत. तुम्हाला jemains.nta.nic.in या वेबसाईटवर जाऊन ॲप्लिकेशन नंबर, आपली डेट ऑफ बर्थ टाकून आपलं नेमकं शहर कुठलं आहे परीक्षेचं हे चेक करता येणार आहे. ते आपण नक्की चेक करून घ्या. तुम्हाला जर तुमचं नेटिव्ह प्लेस किंवा तुम्ही ज्या ठिकाणी राहता तेच लोकेशनचं जर एक्झाम सेंटर आलेलं असेल तर ठीक आहे. परंतु जर एखाद्याचं सेंटर, एखादा विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरला राहतो आणि त्याचं जर परीक्षा सेंटर नाशिकला आलेलं असेल तर मग त्याला पुढचं काही नियोजन, तिथं कधी पोहोचायचं, तिथं राहायचं कुठं, असे सगळे विषय विचारात घ्यावे लागतात. त्यामुळं सिटी सेंटर जे आहेत तुम्ही एक्झाम ऑफ सिटी हे एकदा चेक करून नक्की घ्या. आणि जसे हॉल तिकीट उपलब्ध होतील तेही तुम्हाला मी त्या संदर्भातली सूचना उपलब्ध करून देईलच. तुर्तास ज्या मुलांनी JEE सेकंड सेशनचा फॉर्म भरलेला आहे त्यांचे शहराची परीक्षेचं सेंटर किंवा शहर हे जाहीर झालेलं आहे, आपण नक्की चेक करून घ्या. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.